नमस्कार, सुस्वागतम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय ना मंडळी, मी हा एवढा मोठा कॅफे सुरू केलेला आहे. या कॅफेमध्ये खूप सारे सेलिब्रिटी येत आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, सेलिब्रिटी येत असल्यामुळे मला त्यांच्याकडून पैसे घेता येत नाही. कॅफे चालवायचा कसा, घर तर चालवलं पाहिजे ना, पैसा तर हवा. त्यासाठी ना पैसे देणारे कस्टमर पण आले पाहिजेत ना, ते अजून माझ्याकडे येत नाही. काय फंडा करावं मला अजून कळत नाहीये. कुणीतरी काहीतरी आयडिया द्यायला पाहिजे मला, जेणेकरून कस्टमर येतील यार. काय केलंयस हे? काय चाललंय तुझं? अरे हा तुझा कॅफे चाललेला नाहीये ना, म्हणून आमचं हे चाललंय. हे कोण सरपंच, तुम्ही सुद्धा? अरे दोघांनी काय अवतार करून घेतला, हे काय करायचं ठरवलंय? आणि ते आजोबा हो, तुम्ही पण काहीतरी असलंच नाही ना केलेलं? मी असलं छोटं मोठं काही नाही. नशीब माझं, नाही तर म्हणलं आई काहीतरी करायचं. कसं मी असतं ढोलच माणसाचं? आणलेला आहे. आजोबा आजोबा, सर्वा ढोल वाजवायचे आहेत की डमरू? जमते जमते, हळूहळू जमते. एक मिनिट, मला काही कळेल का, काय चाललाय गोंधळ? अरे येल्या, मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये कसं लाईट गातात. अरे तिकडे पण म्हणजे लोड शेडिंग. अरे काय फायदा आहे आज तुमच्या माध्यमातून या सरकारला मला सांगायचं आहे का मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये लोड शेडिंग असल्यामुळे आमच्या गावात सुद्धा लोड शेडिंग होते. या दृष्टिकोनातून सरकारने जर प्रयत्न केले तर आमच्या लाईट जातात असं नाही म्हणाले ते म्हणाले लाईव्ह गातात. ते दाखवते काय, हे काय, हे काय, हे सुरसुरी आहे ना, दिवाळी आली ना आता. आणि ते दुसरं काय, हे माहित नाही तुम्हाला? काय हे असं बुडवत फुगे उडवायचे. आणि हे काय, हे काय माहित नाही यार मला. हे प्रमोशन साठी दिलं असेल बहुतेक. आणि हे पण वाजत, याच्यासाठी हे वाजवावं लागतं. चांगलं आहे, चांगलं आहे. हे बघा, हे सगळं तुम्ही कशासाठी केलंय मला कळेल का? एकतर माझ्याकडे कस्टमर येत नाही, हा धिंगाणा कशासाठी? मनोरंजन. कस्टमर येण्यासाठी मनोरंजन केलं पाहिजे ना. असं काय करतोस? मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये छोट्या छोट्या आवाजात गाणी लावली जातात. तुझ्या या छोट्याशा कॅफेमध्ये आम्ही मोठ्या मोठ्या आवाजात गाणी बडवतोय. बाला, मग मिनी काही तर पाणी द्यायला आहे का इकडं? एक मिनिट, ह्याला डायलॉग कोणी दिले? मिनी स्वतः घेतले. अरे घेतले तर घेतले, झेपल तेवढं झेप जा ना. आणि तुम्ही जे हे काय घेऊन आला, काय बोलतोय? हे जे काय घेऊन आलेला आहात, डोक्याची झैत रे झैत झाली. अरे म्हटलं, हे जे काय तुम्ही घेऊन आलेला आहात, कशासाठी घेऊन आलाय मला कळेल का? काय करणार आहात? अरे आपल्या हॉटेलमध्ये लोक यायला पाहिजेत, कस्टमर यायला पाहिजेत, त्यांचं मनोरंजन करायचं, मग ते येणार. अच्छा, म्हणजे तुम्ही वाजवणार आणि गाणार मी ना? अरे एवढे वाईट दिवस नाही आले. आम्ही फक्त वाजवणार आहोत. आणि आम्ही बाई पण ठेवली आहे. काय केलंय नक्की? आम्ही वाजवणार आणि बाई गाणार, गाणारी बाई ठेवली आहे. एवढे पैसे आलेत कुठून? कोण गाणार आहे? मी
खूपच आवडलं मला. लग्न झालंय? नो, आय एम सिंगल. काय मुलं बाळा? आय एम सिंगल म्हणजे माझं लग्न झालेलं नाही अजून. तेच विचारतो मी, काही मुलं वगैरे मागं लागले आहेत का? नसतील तर मी आहे. कशासाठी? Security. ठीक आहे, आता तुम्ही हे सगळं केलेलंच आहे. बघूयात आता या प्रयत्नाने तरी एखादा कस्टमर येतोय का. कस्टमर आले तर स्वागत गीत सादर करूया रे, चांगलं वाजवा. स्वागत गीत कस्टमर साठी सुरू. स्वागत करूया काळ्या कस्टमरचे, स्वागत करूया काळ्या कस्टमरचे. काळ्या आला काळी कॉफी प्यायला, काळी कॉफी पिऊन काळा आणखी काळा झाला. काळा काळा आला 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 कस्टमर हा आला. काळा ठिक्कर काळा काळा ठिक्कर दगड काळा दगड काळा काळा दगड काळा दगड दगड काळा काळा दगड कस्टमर सॉरी माफ करा, म्हणजे मला माहीतच नव्हतं इथं कोणाचं तरी मयत झालंय ते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. चालू मी काहीतरी गैरसंबंध होतोय तुमचा. माहित नाही झालेलं आहे. काय झालं तुम्हाला माहितच नाहीये. आमचा कॅफे आहे आणि ह्याच्यात एंटरटेनमेंट चाललेलं आहे सर. स्वागत गीत सादर केलेलं आहे आमच्या या सगळ्या लोकांनी. तुम्हाला आवडलेलंच असेल. हा ना आता आमचे बँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुमच्यासाठी काही गोष्टी करतील, पण त्याआधी कस्टमरला काय पाहिजे काय नको बघायला नको. मॅडम. So, hi. So I think you're quite settled now. Let me tell you something from the menu. The list goes like this. We have a frappuccino, a cappuccino, we have iced Eskimo, and we have a mango juice with a tinge of honey in it. And I'm damn sure you're gonna like it. So, काय हवंय तुम्हाला? एक मिरची भजी द्या. अरे आणि हो, ते मिरची भजी अजिबात तिखट नको बरं का. काय कॅपुचिनो मध्ये मिरची भजी कुठून आणायची? नाही जातो मी. म्हणजे तुम्ही कस्टमरला मिरची भाजी देऊ शकत नाही? म्हणजे तुम्ही कॅफे उघडला कशाला? आज कस्टमरला जर मिरचीची गरज आहे तुम्ही त्याला मिरची भाजी दिली पाहिजे. आज मिरची संघटनेचा अध्यक्ष काय मिरची संघटनेचा अध्यक्ष देईन तुम्हाला मिरची भजी मिळणार. आणि काय 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 त्यांना शीट काय हवे विचार. शीट कशाला पाहिजे असेल तुम्हाला? अरे शीट शीट. ओ गुबालजाम नको का त्यांना? गुबालजाम म्हणजे काय? कारामुल्ला गुलाबजाम म्हणायचंय का तुम्हाला? म्हणू. हा सर, आपण स्वीट मध्ये काय घेणार सर? करवंदाचा ज्यूस. करवांदेकर आमचे तू आता करवंदाचा करवंदाचा ज्यूस अर्पण. काय सर, तो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मिळतो सर. मग उन्हाळ्यात जाऊन घेऊन या ना. हो आणतो पण तोपर्यंत तुमचं आपण मनोरंजन करूया. सर, तुम्ही जर बघितलेलं असेल आमच्या कॅफेची जाहिरात कशी आहे. ती जाहिरात बघूनच मी इथं आलोय हो. म्हणजे एंटरटेनमेंट होणार आहे तर स्वतःला एंटरटेन करून घ्यायचं आहे मला. आयुष्यात लय दुःखी आहे हो मी. लय दुःखी आहे. एवढा पण दुःखी नाही. हा लयच दुःखी आहे. काय झालं दुःखाचं कारण? माझं मंगला. माझी मंगला मला सोडून गेली. तुला काय एवढं दुःख होतं? कुठे? मंगलवेड्याला. कधी? आताच मंगळवारी. कुठं राहायची? मंगळूरला.
लग्न झालं होतं का? पत्रिकेत मंगल होतं हो. शेवटची भेट कुठे झाली होती तुमची? मंगल गाणी दंगल गाणी बघायला गेलो होतो तेव्हा. पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, तिचं नाव काय होतं? मंगला नाव होतं तिचं. मंगला होतं नाव. जातो मी. मंगला नाव होतं. मंगला मला नाव नाही काढायचंय तिचं, तरी मी सांगतो मंगला नाव होतं. सर खूप दुःखी झालेले आहेत, तर सरांचं जर आपण मनोरंजन करूयात आणि आमच्या कॅफेच्या लाईव्ह बँडला मी विनंती करतो की त्यांनी आपलं गीत सादर करावं. कुमार सान्याचं गाणं म्हणतो. कुमार सान्या त्याचं गाणं म्हणतो. नाही नाही आमचं चुकलं काय? नाही मग काय झालं? नाही, तुमचा काही दोष नाही. मला सारखं सारखं कुठून तरी मंगला ऐकू येते, काय कळत नाही. सारखं मंगला ऐकू येते मला. दुसरं गाणं म्हणतो मी. दुसरं म्हणतो मी. हा दुसरं मला. काय झालं चुकलं परत? सारखंच मंगला मंगला ऐकू येतोय कुठून तरी गाण्यात मला. काय झालं? परत गाण्यात मंगला. नाही तुम्हाला भात होत आहे. गाणं नको, गाण्यात मंगला मंगला येतोय सारखं. नको गाणं नको. मग काय पाहिजे सर तुम्हाला? मला डान्स दाखवा. डान्स कोण करणार आता? पण प्रेक्षकांमध्ये कोणी डान्स करू शकतो का चांगला? हा तुम्ही होय बघा ते दोघे करतात. या दोघे या लवकर या. दत्तक घेतो काय आता? वा पोरांनो वा. तू असाच आहेस का? कसं नॉर्मल होऊ शकतोस? आहेस ना नॉर्मल होऊ शकतोस? मी लय खुश झाले पोरांनो. मला एंटरटेन केलं तुम्ही. एंटरटेन सगळी दुःख विसरलो रे मी. दुःख विसरलो पोरांनो. काय रे बाळांनो तुमचं नाव? मंगल सिंग. तुमचं नाव काय? मंगलदास.
गाणं झालं डान्स झाला आता काय ते पाहिजे हो ग मला जोक सांगा एखादा मी सांग नको हे मी सांगतो नको नको मी सांगतो प्लीज मला येतो सांग नको बरं सांग हा एकदा एक मुंगी असते आणि ती मुंगी आधी बदलेली असते तिथून हत्ती येणार असतो त्याच्या पायात पाय घालून त्याला दुसरं काय दुसरा जोक सांगा तुमच्याकडे होता ना मुंगीचं सांगा ना तुम्ही ते मुंगीचं सांगा माझ्या मुंगीची दाढ दुखायली. अरे हो हो अरे हे मुंगीची दाढ दुखते खुश लय आवडला लय Thank you, भारी. sir, thank you. हा सगळं दुःख विसरलो रवी Thank you, sir. वा वा हे घ्या माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना 5 लाख रुपये सगळ्यांची आठवण म्हणून ही खुर्ची घेऊन जातो घेऊन जातो. तुमची आठवण नोटांवर गुलशन कुमार कधीपासून छापायला लागले नवीन नोटा छापल्या सरकारने नवीन नाही डुप्लिकेट आहेत खुर्ची चोर आहे तो तर लग्न मम्माळची संपूर्ण टीम आज पुन्हा एकदा माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण सगळ्या कलाकारांचं स्वागत करूयात. तर आता मला यायचं पुन्हा एकदा विजय केंद्रे सरांकडे. तुमच्या एंट्रीला माधुरी दीक्षितचं गाणं लागलं, त्याच्यानंतर तुम्ही एक आम्हाला कारण पण सांगितलं त्याचं. पण मला असं कारण कळलं की एक असतं ना प्रत्येकाला मनात एक असते एक हिरोईन कुठली तरी, जशी श्रुती आहे माझ्यासाठी सध्या आजच्या एपिसोड. तर माधुरी दीक्षित तुम्हाला फार आवडायची किंवा आवडते. समजा असं कधी झालं की तुम्ही झोपेतून उठलात सकाळी सकाळी आणि अचानक तुम्हाला कळलं की तुम्ही श्रीराम नेने झालाय, तर कसं वाटेल तुम्हाला? नाही नको, मला बोनी कपूर झालं तर जास्ती आवडेल. तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये जरा गडबड आहे. माय गॉड, काहीतरी चुकलंय माझं. कोण होतं ते मला माहिती देणार आहे. सुप्त इच्छा मी मिस्टर इंडियातला अनिल कपूर करायला आवडतं. श्रीदेवी मॅमचं कुठलं गाणं तुम्हाला सर फार आवडतं? मिस्टर इंडिया मध्ये काटे नाही कटते. तुमच्या मिसेस असते तर सांगितलं असतं. तिनेच सांगितलं असतं. हे सगळं म्हणजे घरात सगळ्यांना मान्य आहे हे तुमचं. श्रीदेवीच्या घरात मान्य नाहीये, फक्त शिक्षा घरात मान्य नाही. कल्पना बघितल्यानंतर येईल श्रीदेवीचा फोन. हे काय चाललंय तुमचं केंद्रे माहित नव्हतं. त्यामुळे मी खरंच सांगतोय, तिला सगळं माहिती आहे. बिचारी सहन करते, काय करणार. नाही, सहन तर काही गोष्टी कराव्याच लागतात सर. मलाही एक गोष्ट खूप सहन करावी लागते, ती म्हणजे मी जरी हा कॅफे सुरू केलेला असला ना सर, तर ही जागा माझी नाही आहे. मराठी माणसानं एवढा मोठा कॅफे सुरू केला, पण मला स्वतःची जागा दिलेली नाही आणि न देणार आहेत ते आमच्या या गावचे सरपंच. आज या ठिकाणी मोठमोठे पाहुणे आलेले आहेत, त्यामुळे शांत राहा, गडबड करू नका. शेवंताबाई बकरीला काय घेऊन आला तुम्ही? बकरीला घरी ठेवायचा, लक्षात ठेवा. खांबाला टाकून बसू नका, खांबाला टाकून बसू नका, लक्षात ठेवा. तर आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मोठे मोठे माणसं आमच्या गावामध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करणं हे माझं परम कर्तव्य आहे. तर मी स्वागत करतो माननीय श्रीमान, म्हणजे ते पुण्याचे असून सुद्धा कोणाचेही नाहीत, पण तरी राहून राहून पुण्याचे वाटणारे, आपल्या मधुर वाणीनं कोणालाही न दुखवणारे, तसेच सर्वांशी मिळून मिसळून राहणारे आणि तसेच
वैभव मांगले यांच्यासोबत राहून राहून आपला अभिनय परिपूर्ण करणार आहे. त्यांच्या गाजलेल्या पिक्चर विषयी मी काय बोलणार, पण त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाचे नाव घेणं या ठिकाणी अनिवार्य आहे. त्यामध्ये उचला रे उचला, गोळा बेरीज आणि गंगूबाई नॉन मॅट्रिक फेल या आपल्या अजरामर कलाकृतीने घराघरात पोहोचणारे असे ख्यातनाम अभिनेते मान्य श्री आनंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत होईल. तर महिला बचत गटाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना मी त्यांना विनंती करतो की ते त्यांचं स्वागत करतील. नका वाट बघू, तेच आहे. तर हा बुके धरून ठेवा. आजकडून स्वागत आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. तर मंडळी, आता पुढच्या पाहुण्यांकडे वळतो मी. आज खरंच आपलं भाग्य आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण आज आपल्याकडे आणखीन एक उत्कृष्ट अभिनेते आलेले आहेत. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे त्यांच्या एका अजरामर सिनेमानी जे घराघरात पोहोचलेत, तो सिनेमा म्हणजे वी आर ऑन, आता होऊनच जाऊ दे. या सिनेमाचे मुख्य कलावंत माननीय श्री विजय केंकरे आपल्याला बनवलेले आहेत. आज त्यांचं स्वागत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तर दोघे होते त्याचे. बघा, आनंदाची गोष्ट म्हणजे आनंद इंगळे पण त्या चित्रपटात होते. तर असे अभिनयाचे उंच उंच शिखर पादाक्रांत केल्यानंतर म्हणजे एक आवड म्हणून म्हणा किंवा पोटा पाण्यासाठी म्हणा, ते दिग्दर्शक आवडले तर ते ख्यातनाम दिग्दर्शक पण आहेत. तर त्यांचं स्वागत. आणि सर, तुम्हाला खास सांगायचं म्हणजे योगायोग पहा, आज आमच्या कार्यक्रमात म्हणजे सेम केंकरे नावाच्या एक बाई पण आहेत. कुठे आहेत? कुठे आहेत? कोण केंकरे नावाचे बाई आहेत? इथे लिहून कशाला देतात तुम्ही? नाही तुम्हाला काय सर, पाहुण्यासमोर बेइज्जती करता माझी. मेसेज येणार होता ना, आपलं ठरलं होतं ना आधी. त्यामुळे ते आधी त्यांनी तयारी केली होती बिचाऱ्यांनी. ते कारण मंगल किंकरे माझी बायको ती नाही येऊ शकत. नाही, मला डाऊट होता सर तुमची बायको आहे म्हणून. कसं आहे, सार्वजनिक क्षेत्रात वावरताना आपण खबरदारी घेतली पाहिजे, आहे की नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर असू द्या, आता डाऊट माझा कंप्लीट झालेला आहे. माननीय श्री विजयजी केंकरे यांचं स्वागत अखिल भारतीय कपडा महासंघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देते एकच आहे. आणि आता मला अत्यंत सांगायला आनंद वाटतो की जे उत्तम इंटेरियर डेकोरेटर आहेत, परदेशात जाऊन त्यांनी मंडप डेकोरेशनचा कोर्स केलेला आहे. सगळ्यात म्हणजे कमी पैशात डेकोरेशन करून देण्यासाठी ख्यातनाम असलेले आणि आताच केंकरे साहेबांनी जे नाटक केलेलं आहे, लग्न मंडप, लग्न बांबू, तेच फेम राजन भिसे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत मी आबा कावतो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे असे करतील, मी त्यांना विनंती करतो. सर एक आता तुम्ही आलेलेच आहे गावामध्ये, तर एक जरा तुम्हाला एक विनंती करायची होती सर. आमच्या गावामध्ये यावर्षी ना हिडिंबा आणि गटरकोच असा एक देखावा करायचा. घटोत्कच हा घटकोच असा एक देखावा करायचं ठरवलेलं आहे. तर त्याचं काय बजेट राहील सर साधारण? ते बजेट तुम्ही काय सांगता, किती पाहिजे बजेट तुम्हाला? नाही तुम्ही हिडिंबा कोण आहे? हिडिंबा नाही पाहिजे असेल तर हिडिंबा तुमची आणू नाही तर आमची आणू. हिडिंबा तुमची तर बजेट किती, हिडिंबा आमची तर बजेट किती असं ठरवून आज या ठिकाणी समस्त गावकरी मंडळातर्फे राजन भिसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं मंडपाचं डेकोरेशन हे 50% मध्ये करून द्यावं. एकदा धन्यवाद. आणि आज माझ्या आयुष्यामध्ये खरोखर आनंदाचा क्षण आहे सर. बघा, काही समाजामध्ये असे लोक असतात जे नुसतं बोलतात आणि जे नुसतं बोलत नाही तर ते बोलून आता वचनही पाहतात. तसे समाजामध्ये सुंदर लोक असतात, पण कसं आहे ते नाते परत परत जोडण्याचा प्रयत्न करतात, ते नाते घट्ट धरून ठेवतात. आता एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला. आता एक 8-10 दिवसापूर्वी म्हणजे आमच्या गावामध्ये जसे तुम्ही आता आले तसेच काही लोक इथं आले होते. त्यामध्ये एक मान्यवर इथं आले होते. मी त्यांना जस्ट रिक्वेस्ट केली की म्हटलं काय आहे की माझ्या मुलाला म्हणजे दूध संघाचे महाअध्यक्ष उत्तमराव गणेशपुरे माझा मुलगा आहे, ते त्यांना खूप आवडता.
तर तुम्ही त्यांच्याशी लग्न करून त्यांना उपकृत करावे. तर पहा, आणि लगेच 8 दिवसात मॅडमनी होकार कळवला आणि साक्षात श्रुती मराठे माझ्या मुलाशी लग्न करायला आज गावात हजर आहे. चला, उत्तमराव गणेशपुरे जे ताबडतोब मंडपात द्यावे. अरे हा भाऊ तुम्ही कोण आहे? उत्तम, नाही तब्येत नाही विचारली, नको नाही म्हटलं. मलाच माहित नाही मी कोण आहे. मला हे दिलं तिथं, मी घेऊन आलो. उत्तमराव गणेशपुरे जेथे असतील त्यातून त्यांनी मंडपात याची कृपा करावी. गोल्डमॅन धरून ठेवा, टेकुला या सुंदर या हे पटकन. काय घातलंय काय गळ्यात? एवढं सगळं सोन्याचं? हा मग काय तर. अरे गोल्डमॅन उत्तमराव गणेशपुरे गोल्डमॅन. शर्ट पण सोन्याचा आहे सर. 14 किलोचा शर्ट आहे सर. हार द्या. सोन्याचे गंबूट पहिल्यांदा बघितलं मी. अंतर जरा. नवरी मुलं द्या. स्वतःच हार घातला त्यांनी. तुम्ही काय करताय या ठरवा मॅडम पहिलं. उभे राहा पटकन. सगळी व्यवस्था केली आपण. तुम्ही उभे राहा सर. जरा लवकर सर. पण मी असं काय बोललं? हा धड उभं राहत नाहीये नाही सर, गोल्डमॅन आता तुम्ही काय केलं, श्रुती? वजन हो म्हटल्याचा हा परिणाम आहे. यांना हो नव्हतं म्हणायला पाहिजे होतं परवा. मागच्या एपिसोडला नाही म्हणाले असतीस ना तिथे. नाही हो बोलले त्यांनी. शब्द जागला आपला, शब्द पाळला. मॅडम या समोर. हा मॅडम हार घालू नका. एवढा गोप घालून टाका. गोप नको हा या इकडे. या घाला. नका. अरे घाला, होऊ दे ना. अरे एवढा होईल सर. अति सोन्यामुळे उत्तमराव गणेशपुरे पडलेले आहेत, तर त्यांना उचलण्याचा प्रयत्न करण्यात यावा. विजय केंगरे सरांना विचारायचं की आम्ही असं ऐकलं की तुम्ही एक नवीन पुस्तक लिहिताय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे संजय मोने यांचं माझ्या आयुष्यातील महत्व. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? हे बघ, तुंबाडचे खोत जेवढं पुस्तक आहे ना 2 खंड, तसे 3 खंड होतील किंवा इतकं संजय मोरेचं माझ्या आयुष्यातलं महत्व आहे. पण एक सिरियस नोट गंमत सांगतो. संजय मोनेकडे प्रत्येक गोष्टीकडे तिरकसपणे बघण्याचा एक वेडेपण आहे. ओहो. म्हणजे त्याच्यात तो किस्सा सांगायला सुरुवात करतो ना कुठलाही, की पहिल्यांदा असं असतं की माझा एक मित्र होता, आता तो मेला. म्हणजे पुरावे नष्ट करा. पहिलं काय कोणी विचारायला जायचं कारण नाही कुठे काय आहे. पण त्याची सगळ्या आयडिया अशा असतात की म्हणजे त्याचा एक मित्र विमानाखाली येऊन मेला होता. विमानाखाली येऊन का कोण मरेल? त्याच्यामध्ये एक अतोनात हळवा माणूस आहे आणि जो लोकांपर्यंत आणण्याची सुद्धा त्याला भीती वाटते. ओहो. आणि आज तुमच्या माध्यमातून तो लोकांच्या पर्यंत आलेला आहे. पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर संजय मोने यांच्यासाठी. तर अजून सगळ्यांच्याच पोटात दुखायला लागलं असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. आले
काय हे सांगायचं तरी मी का नाही म्हटले असते. शिवाई माझी लिपस्टिक आहे ना तू वाजव रे. आवडलं तुला आवडलं. पहिली बाहेर हो. हे काय गाणं ही लावणे मर्द डांगेवाला. एवढं सगळं झाकण्यासाठी तुला साडी दिली तू गाणी म्हणतो मर्द डांगेवाला. गप्प बस ना. एवढे किती जण आलेत बघ रिकाम टेकडे. अरे अक्षर काही नाही बस. अँडी सागराला मला ओळखतच नाही मी. सागरी काय सागरी नाही काही काय. अँडी मला खूप आवडतात. अँडी ऑमलेट बुर्जी आणि हा सुद्धा. अंड्या तू करीत काय होतास. अंड्यातून बाहेर आले मी आता. शांत बस. हा तुमच्या नाटकात काम करतो ना तसंच पाहिजे तुमच्या सगळ्यांना. तसंच पाहिजे. शिक्षा ही शिक्षा तुमच्या सगळ्यांना. कळलं का. वा वा. निलेश तुला सांगते आमच्या दोघांचं ना लो फेर होतं. लो फेर. खूप प्रेम करायचा हा माझ्यावर. हो हा जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला ना किती अशुद्ध बोलत होता माहितीये तुला. बाप रे. पाण्याला पाणी म्हणायचा. पाणी माय गॉड पाणी. मग काय रात्रीचे क्लास घ्यायचे मी याचे. ली पाणी पाणी नो 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 बदकातला नो ली. तेव्हा कुठे हा शुद्ध बोलायला लागला. पाणी असं ते. मला खरं सांग ना तुला आठवते आपलं काही आठवण्यासारखं नाही आहे. यांनी लिहिलेली प्रेमपत्र अजूनही माझ्याकडे आहेत. अरे काय शांत बस. मग सगळी 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 कशी आहेत याचं कुठलं आहे. हा हे नाही हे वैभव टाकल्याच आहे. हा हे आत्ता इथे सगळ्यांसमोर तूच वाचून दाखव. मला पहिला असं वाटतं. हे काय आहे. प्रेमपत्र म्हणतात याला. हो बरं वाचू नको आनंद सर. जाऊ काय होतं लिहिलं होतं तुम्हीच. मी हे वाचू शकत नाही. काय मी वाचूच शकत नाही. अंड्या वाचलं पाहिजे असं नाही. प्रिय रेस्मा माझं जन आहे तिकडे टिंब आहे ते. तुझ्यावर जाम लव आहे. तुला पहिल्या छूट मी जेव्हा पाहिलं तवाचा किस्सा मला आठवतोय. तू रोज नळावर पाणी भरायला यायचीस आणि चावीला बारडी तवा पत्रा दिसायचीस. जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या. अक्षर काही नाही. तुला सांगितलं होतं ना हिला आणू नकोस म्हणून. तरी पण आणलंस. फोनवर बरा बोलला होतास एकटा येतो कसं आणलंस. तुलाच हौस आहे सगळ्यांना सांगायची हीच आणि तुझं लग्न झालंय ते. जाऊ दे आता एकमेकांचं दुःख समजून घेऊ. एकाच छताखाली राहायचंय आता.
दोघं मिळून काम करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. मेलास तू माझ्याकडनं नुसतं निदान पत्र तरी वाचून घेतलं. आज काही खैर नाही माझी. तुमचं काय म्हणणं की तुम्हाला छान डान्स होतो, तुम्ही त्यांना मागच्या वेळेला कॉम्पिटिशन दिलं, आमच्याकडे त्यांच्यापेक्षा सुद्धा छान डान्स करणार मॅडम आहेत. येस. जोरदार ओके, टाळ्या चालेल त्यांच्यासाठी. मला. सवत माझी लाडकी. No नाही problem. नाही, या तुम्ही दाखवा त्यांनी, त्याशिवाय ना ह्या हा या सवत माझी लाडकी. या. काय 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 करायचं आधी मला डान्स करून दाखवा. आणि लावणी या फक्त. तू जर उत्तम नाचलीस आत्ता तर मी माझी लहान बहीण म्हणून तुला कबूल करेल आणि ह्या क्षणी तुला घरी घेऊन जाईन मी. आता तू नाच. एक सणसणीत उत्तर दे आता. उत्तर म्हणजे उत्तर बघच आता माझं. हा मला नमस्कार करावा लागेल. कॉम्पिटिशन टफ आहे. बाप रे. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मृणाल मॅडमसाठी. क्या बात आहे. एक गोष्ट आहे आता ही कॉम्पिटिशन कोण जिंकलंय? मी जिंकले. तुम्ही जिंकलात, मग अर्थात. त्या गेल्यात ना. त्या गेल्या, विषय आता मी 1-2 मिनिटं फक्त ह्याच्याशी मला बोलायचं. 1 मिनिट. काय 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 हे काय होतं? काही नाही. असं काही मनावर घेऊ नकोस तू. ऍक्टचा भाग नव्हता, कारण ते इथे वगैरे असं वगैरे ते करून उभे होते, म्हणजे हा ऍक्टचा भाग नव्हता काही. अरे सॉरी, पण मी ना ह्याच्यानंतर इथे नाही थांबू शकत, कारण नेहमी असा करतो रे, म्हणजे ना कोणतरी येतं आणि हाय चंदू वगैरे असं करतं. हे नेहमीच आणि मला ते नाही नेहमीच नाही झेपत नाही फार हे असं. मृणाल, तर मी जर गेले तर चालेल का? बाळा तू घरी या, मी तू बघते. हा मृणाल, सॉरी. काय नवरा बायकोच्या भांडणात आपण जास्त काही बोलू शकत नाही, पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मृणालजींसाठी. अक्षर, आज या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलेला आहात आणि तुमच्या दिसण्याबद्दल मी काय बोलायचं. एक मैत्रीण बसलेली आहे खाली. खरं तर ती मगापासून मला म्हणत होती की जेव्हा ते येतील ना तेव्हा मला त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे, जी ऑडियन्समध्ये बसलेली आहे. तर मगापासून तुम्हाला जे बोलायचं होतं तुम्ही ते आता तुम्ही अक्षरशी बोलू शकता. अक्षरशः ते तुमच्या समोर आहेत. तुम्ही अगदी क्यूट दिसता, सेम रणबीर कपूर सारखं. इव्हन मलाही सर्व दीपिका पादुकोण सांगतात. अगर सपोज तुमच्यासमोर मी दीपिका पादुकोण आहे, तुम्हाला मला प्रो करायचं असेल तर तुम्ही कसं करतात? बरं, यांना रणबीर कपूर म्हटलेलं आहे आणि ती म्हणते की मला सगळेजण दीपिका म्हणतात. मग रणबीर आणि दीपिकाचा डान्स एकदा झाला पाहिजे की नाही? जोरदार टाळ्या. थँक्यू आणि थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या दीपिकासाठी झाल्या पाहिजेत. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. मला या नाटकाचे निर्माते लोकरे साहेब यांना प्रश्न विचारायचे आहे. वा वा. नाव सांगा तुमचं. माझं नाव विकास समुद्रे.
मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी हे नाटक पाहिलं आणि मला खूप आवडलं. म्हणजे मी 3दा पाहिलं हे नाटक. वा वा. मला असं विचारायचं आहे, या नाटकाचा हिरो कोण आहे? ह्या नाटकाचा हिरो शार्दूल नावाचं कॅरेक्टर करणारा जो अक्षर कोठारी आहे. दुसरा जर तुम्ही हिरो म्हणाल ह्या नाटकाचा तर तो आनंद इंगळे आहे. अच्छा, म्हणजे लो बजेट नाटक आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की आनंद इंगळेला घेऊन नाटक केल्यानंतर ते लो बजेट राहत नाही. वा खाण्यापिण्यातच सगळं जातं. बर नीट जरा दर्जेदार प्रश्न येऊ देत जरा. सर आनंद इंगळे साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता मला की त्यांनी जे दुसरी गोष्ट म्हणजे केलेला आहे सिनेमा, तर सिनेमा जो दुसरी गोष्ट त्यांनी केलेला आहे तर तो आम्ही बघितला. पण प्रश्न असा आहे का बा पहिली गोष्ट आहे कुठं? ते अजूनपर्यंत तुम्ही दाखवलीच नाही आम्हाला. ते पहिली गोष्ट कधी दाखवणार तुम्ही आम्हाला? मी त्या सिनेमात फक्त काम केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न खरं तर तुम्ही लेखक दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे हो, अनेक माझ्या पहिल्या गोष्टी सुटून गेल्या विचारा. मला केंकरे सरांना विचारायचं आहे. छोटा कलावंत आहे सर मी. मला कुठला पण फोन आला ना तर मला असं वाटतं की विजय केंकरे सरांचाच फोन आलाय. त्याचं काय संबंध, काय काय लॉजिक आहे? रिंगटोन अशी असते, केंकरेंग केंकरेंग. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लग्न बंबाच्या सगळ्या टीमसाठी. तर मंडळी अशीच हवा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. चला हवा येऊ द्या.